नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या आध्यात्मिक प्रवासात। आज आपण बोलणार आहोत अशा एका गोष्टीबद्दल जी सर्वांनाच हवी असते पण मिळत नाही, ती म्हणजे मनशांती। आज आपण सर्वच जण धावपळीच्या आणि ताणतणावाने भरलेल्या जीवनात वावरतो। सकाळपासून संध्याकाळपर्यंत नोकरी, व्यवसाय, घरची जबाबदारी, मुलांच्या शाळा, आर्थिक विवंचना, आरोग्याच्या चिंता हे सगळं सांभाळताना आपल्या मनाला खऱ्या अर्थाने विश्रांतीच मिळत नाही। म्हणूनच प्रत्येकजण आज एकाच गोष्टीचा शोध घेतो, ती म्हणजे मनशांती। आपल्या जीवनात सुखदुःख येतात आणि जातात, पण एका गोष्टीचा शोध सगळ्यांनाच असतो आणि ती म्हणजे मनशांती। पैसा, प्रसिद्धी, नातेसंबंध, यश, शिक्षण या सगळ्यातून आपण समाधान शोधतो, पण मन मात्र अशांत राहतं। मग खरंच मनशांतीचा मार्ग कोणता? याचं उत्तर आहे हरिपाठ आणि नामस्मरण। मनशांती म्हणजे काय? मनशांती म्हणजे मनाचं स्थैर्य। जिथे भय, राग, असंतोष, चिंता यांना थारा नाही, तिथे आहे खरी मनशांती। अनेकदा आपण समजतो की पैशाने, प्रसिद्धीने किंवा आरामदायी जीवनशैलीने मनशांती मिळेल, पण वास्तव वेगळं आहे। कारण बाह्य गोष्टी मिळाल्या तरी अंतःकरणात असलेली अस्वस्थता, भीती आणि रिकामेपणा ही कायम राहतात। इथंच येतो एक अद्भुत मार्ग, हरिपाठ आणि नामस्मरणाचा। संतांनी सांगितलेला, अनुभवलेला आणि समाजाला दिलेला हा मार्ग आहे, जो केवळ शब्दांनी नव्हे तर आत्म्याने जगायचा असतो। ही आहे आपल्याला खऱ्या अर्थाने आतून बदलवणारी साधना। या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की हरिपाठ म्हणजे नेमकं काय, नामस्मरण का करावं आणि या दोन्हींचा आपल्या मनावर, जीवनावर काय परिणाम होतो आणि यामधून कशी मिळते खरी शाश्वत मनशांती। तर मंडळी, सर्वप्रथम पाहूया हरिपाठ म्हणजे काय। हरिपाठ म्हणजे भगवंताच्या नामाचे वर्णन, त्याच्या भक्तीचे गोडवे आणि भगवंताच्या नामस्मरणाने होणाऱ्या चमत्कारी परिणामाचं वर्णन। हरिपाठामध्ये एकूण 28 अभंग असतात आणि ते रोज पठण केल्यास जीवनात अपूर्व सकारात्मक बदल दिसू लागतात। हरिपाठ म्हणजे केवळ अभंगाचं वाचन नव्हे, तर ती एक साधना आहे। हरेचा पाठ म्हणजेच मनातल्या हरेक दुःखावर उपाय। जेव्हा आपण हरिपाठ म्हणतो तेव्हा तो आपल्याला आत्मिक शक्ती देतो, देवाशी जोडतो आणि आपल्याला अंतःकरणातून हलकं करतो। आता पाहूया हरिपाठाचे फायदे। मन शांत होते। अभंग वाचताना त्यांच्या भावार्थात मन गुंतते, त्यामुळे बाह्य विचार, चिंता बाजूला राहतात। चित्त शुद्ध होते। सातत्याने भगवंताचं नाम घेतल्याने मनातील वाईट विचार, मत्सर, द्वेष वितळू लागतो आणि आपले चित्त शुद्ध होते। सकाळी हरिपाठ केल्याने दिवसभर सकारात्मक ऊर्जा मिळते, दैनंदिन चांगली सुरुवात होते। ज्या घरात रोज हरिपाठ म्हणतात तिथे वातावरण पवित्र राहतं, घरात सकारात्मकता निर्माण होते। आता पाहूया हरिपाठाचं महत्त्व। हे एक केवळ ग्रंथ नाही, हे एक ऊर्जास्थान आहे। हरिपाठ म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि नामस्मरणाचं एकत्रित रूप। जेव्हा आपण हरिपाठ म्हणतो तेव्हा आपल्या मुखातून केवळ शब्द नाहीत, तर आपल्या मनातून भक्तीचा झरा वाहतो। हरिपाठातील प्रत्येक अभंग म्हणजे मनाला जोडणारी एक पायरी आहे, जी विठ्ठलाच्या मंदिरापर्यंत आपल्याला नेणारी आहे आणि शांती आणि समाधान देणारी आहे। आता पाहूया नामस्मरणाचे महत्त्व। नामस्मरण म्हणजे केवळ जप नव्हे, तर हे एक जीवन पद्धती आहे। भगवंताचं नाव घेणं म्हणजे त्याच्याशी जोडले जाणं। आपलं मन, आपल्या भावना आणि आपल्या क्रिया या सगळ्यांना भगवंताच्या स्मरणाशी एकत्रित करणं म्हणजे नामस्मरण। नामस्मरण म्हणजे देवाच्या नावाचा जप। राम, हरी, विठ्ठल, पांडुरंग, गोपाळ, श्रीकृष्ण कोणतंही नाव असो, त्या नावामध्ये अपार शक्ती आहे। नामस्मरण ही सर्वात सोपी आणि प्रभावी साधना आहे। याला वेळ लागत नाही, विशेष तयारी लागत नाही। चालता बोलता, स्वयंपाक करताना, काम करताना, अगदी श्वासोश्वासात सुद्धा आपण भगवंताचं नाम घेऊ शकतो। विज्ञानही सांगतं की सतत एकाच नामाचा जप केल्याने मेंदूत सकारात्मक तरंग तयार होतात। चिंता, राग, भीती यावर नियंत्रण मिळवता येतं। त्यामुळे नामस्मरण केवळ आध्यात्मिक नव्हे, तर मानसिकदृष्ट्याही उपयुक्त आहे। आजच्या धकाधकीच्या जीवनात जेव्हा मन थकलेलं असतं, तेव्हा फक्त काही क्षण शांतपणे बसून भगवंताचं नाव घेणं हे आपल्याला नवशक्ती देतं। नामस्मरण ही आहे मुक्तीची वाट।
ही आहे सुलभ भक्ती. आपण पाहिलं नामस्मरण किती सोपं आहे, पण तरीही किती प्रभावी आहे. आता पाहूया हरिपाठ आणि नामस्मरणाचा प्रभाव. हरिपाठ आणि नामस्मरण यामध्ये केवळ शब्द नाहीत, त्या शब्दांमध्ये चैतन्य आहे. त्या शब्दांनी आपले अंतःकरण शुद्ध होतात. हरिपाठ आणि नामस्मरण हे केवळ वैयक्तिक साधन नाही, तर ते घराचे व्हायब्रेशन बदलतात. हरिपाठ म्हटल्याने मन शांत होते, राग मत्सर द्वेष यांचं प्रमाण कमी होतं, घरातला वादविवाद कमी होतो, समाधानाची अनुभूती येते, आरोग्यही सुधारतं. घरात दररोज हरिपाठ म्हटले तर वातावरण शांत प्रसन्न राहते. लहान मुलांमध्ये चांगले संस्कार होतात, वृद्धांना मानसिक आधार मिळतो, नवरा बायकोमधील वादविवाद कमी होतात, घरात अन्न पाणीही प्रसन्नतेने बनतं. हरिपाठ म्हटल्याने कोणतीही भूतदया, दारिद्र्य, मानसिक ताण यावर नियंत्रण मिळतं, कारण हे शब्दच दिव्य असतात. जेव्हा घरात दररोज हरिपाठ म्हटला जातो, जेव्हा नामस्मरणाचं जप चालू असतो, तेव्हा त्या घरात काहीतरी वेगळंच वातावरण असतं. असं वाटतं जणू काही भगवंत स्वतः त्या घरात आहे. हरिपाठ नामस्मरण हे गरीब श्रीमंत पाहत नाही, हे घराच्या भिंतीपेक्षा तिथल्या लोकांच्या मनावर प्रभाव टाकते. घरात हरिपाठ आणि नामस्मरण केल्याचा परिणाम फक्त तिथल्या चार भिंतीत नाही राहत, तर तो आपल्या बाहेरच्या आयुष्यावरही होतो. मन शांत राहिलं तर आपण निर्णयही शांतपणे घेऊ शकतो. दबावाखाली काम करताना नकारात्मक विचार टाळता येतात. नामस्मरण आणि हरिपाठाचं एक मोठं सामर्थ्य म्हणजे एकटेपणाचा नाश होतो. कोणतीही व्यक्ती एकटी वाटत नाही, कारण तिच्या मनात विठ्ठलाचं नाव सतत असतं. हरिपाठ मनाला नम्र करतो, नामस्मरण अहंकार कमी करतो. म्हणून घरात वाद, अहंकार, भांडणं हळूहळू कमी होतात. तुमच्या घरात दररोज फक्त 10 मिनिटं हरिपाठ म्हणा, तुम्हाला जाणवेल मोकळं वाटतंय, शांत वाटतंय. घरात एखादी आश्वासक ऊर्जा भरते. ही साधना आहे जिचा खर्च नाही, जिची आवश्यकता फक्त श्रद्धा आहे. तीच तुम्हाला आणि तुमच्या घराला एक वेगळं तेज देऊ शकते. हरिपाठ आणि नामस्मरण ही वारी नाही, पण ती वारीसारखी अंतर्मनाची यात्रा नक्की घडवते. सगळ्या संतांनी नामस्मरणाचा मार्ग दाखवला. त्यांच्या जीवनात जे अनुभव आले ते आपणही घेऊ शकतो, जर आपण रोज हरिपाठ आणि नामस्मरण केलं तर. आता पाहूया मनशांती म्हणजे काय. मनशांती म्हणजे बाहेर कितीही गोंधळ असला तरी मनात स्थैर्य असणं. ती शांतता मिळवण्यासाठी आपण बाहेर खूप काही शोधतो, पण ती आतमध्ये आहे. नामस्मरण ही किल्ली आहे जी आपलं मन आत वळवतं, आणि हरिपाठ हा त्या प्रवासाचा मार्गदर्शक आहे. मनशांती ही संपत्ती मिळवण्यासाठी माणूस आयुष्य घालवतो, पण ही संपत्ती कुठेही बाहेर नाही, ती आपल्याच अंतःकरणात आहे. आपलं मन सतत भूतकाळात किंवा भविष्यकाळात असतं, त्यामुळे वर्तमानाची शांतता अनुभवायला मिळत नाही. नामस्मरण आणि हरिपाठ हे मन वर्तमानात आणतात. जिथे वर्तमान आहे तिथेच आहे शांती. संसारातली सगळी चिंता, द्वेष, मोह, स्पर्धा हे सगळं जेव्हा गळून जातं, तेव्हा उरते फक्त निर्मळ मन, आणि निर्मळ मनाचं लक्षण म्हणजे मनशांती. संतांचे ग्रंथ, नामस्मरण आणि हरिपाठ हेच त्रिसूत्र मनशांतीसाठी पुरेसं आहे. ना मोठा जप लागतो, ना मोठी तपश्चर्या लागते, फक्त लागते ती श्रद्धा आणि सातत्य. हरिपाठ हा संतांचा आशीर्वाद आहे, आणि नामस्मरण हा आत्म्याचा प्राणवायू आहे. जर मनशांती हवी असेल तर आपण फक्त हे दोनच मार्ग आत्मसात केले तरी आयुष्य बदलू शकतं. हरिपाठ म्हणजे भक्तीची शक्तिशाली कविता आहे. नामस्मरण म्हणजे मनाला थेट ईश्वराशी जोडणारा पूल आहे. हे दोन्ही मिळून आपल्या जीवनात शांतता, समाधान आणि स्थैर्य निर्माण करतात. तर आता आपण एक संकल्प करूया. रोज सकाळी किंवा संध्याकाळी हरिपाठ म्हणायचा. दिवसभरात 15 मिनिटं नामस्मरण करायचं. शक्य असेल तिथे कुटुंबाला यात सामील करायचं. हे केल्याने आपण केवळ तणावमुक्त होणार नाही, तर एक सकारात्मक ऊर्जा घेऊन जगायला शिकणार आहोत. हरिपाठ आणि नामस्मरण हे आपल्या जीवनाचे भाग बनले पाहिजेत, कारण हीच आहे खरी मनशांतीची गुरुकिल्ली. तर मंडळी,
आपण ही संपूर्ण मालिका पाहिलीत यासाठी तुमचं आभार. ही मालिका तुम्हाला आवडली असेल तर ती आपल्या मित्रपरिवारात नक्की शेअर करा. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, कमेंट जरूर करा आणि आपल्या जवळच्या लोकांपर्यंत शेअर जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्या आध्यात्मिक प्रवासात हे मार्गदर्शन सतत सुरू राहील. हरिपाठ, नामस्मरण आणि भक्ती आपल्याला जीवनात शांतता, समाधान आणि आत्मानुभव देवो हीच विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना. विठ्ठल नाम घेत रहा, शांती अनुभवत रहा. रामकृष्ण हरी. जय हरी विठ्ठल. धन्यवाद.